नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। मकर संक्रांती 2025 14 जानेवारीला आलेली आहे। 13 जानेवारीला भोगी आहे, 15 जानेवारीला किंक्रांत आहे, म्हणजेच संक्रांतीची कर। या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीचे शुभ रंग, बांगड्यांचे नियम, या वर्षी 5 शुभ रंग आहेत, यापैकी कोणत्याही रंगाची साडी नेसली तर याचं शुभ फळ आपल्याला मिळणार आहे। या वर्षी कोणता रंग वर्ज्य आहे, संक्रांती देवीने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि अजून बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नवीन वर्षातील इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती। मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान व दानाला खूप जास्त महत्त्व असतं। या दिवशी लोक तीर्थस्नानी, गंगा स्नानी आवर्जून कितीही दूर असेल ना तरी स्नानासाठी जातात। पण आपल्याला हे काही कारणाने शक्य नसेल तर आपण घरच्या घरी काय करायचं, आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे चिमूटभर पांढरे तीळ आणि गंगाजल टाकून स्नान करायचं आहे। तसं तर सूर्य प्रत्येक महिन्याला एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो, पण जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा आपण मकर संक्रांती हा जो सण आहे तो साजरा करतो। यंदा सूर्य मकर राशीमध्ये कोणत्या दिवशी प्रवेश करत आहे, संक्रांती देवीचे वाहन कोणते आहे, वस्त्र कोणते आहे, हातात कोणते शस्त्र आहे, पुण्यफळ, पुण्यकाल, शुभ अशुभ, संक्रांती देवी कशावर बसून आलेली आहे, कोणत्या दिशेला जात आहे, ही सर्व माहिती असणारा व्हिडिओ चॅनलवर अपलोड झालेला आहे। त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे, नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। संक्रांती देवी बद्दलची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। मकर संक्रांती पासूनच उत्तरायणाला सुद्धा सुरुवात होते, म्हणजेच काय, सूर्य थोडासा आपल्याला उत्तरेकडे झुकलेला दिसतो आणि या दिवसापासूनच तिळातिळाने दिवस मोठा होतो व रात्र लहान होऊ लागते। संक्रांती देवी ही आई जगदंबेचंच एक रूप आहे। या देवीने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, म्हणून या देवीला आपण संक्रांती देवी म्हणतो। संक्रांती देवी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनांवर बसून पृथ्वीवर येत असते। दरवर्षी संक्रांती देवीने वेगवेगळे वस्त्र परिधान केलेले असतात, हातात वेगवेगळी शस्त्र असतात, ती कोणत्या दिशेला जात आहे या सर्व गोष्टींवरून शुभ अशुभ या ज्या गोष्टी असतात ना त्या काढल्या जातात। यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे। बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो की संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तो रंग आपण परिधान करावा का? तर बघा, मी माझ्या भागानुसार किंवा माझ्या घरानुसार सांगते। आमच्याकडे संक्रांती देवीने जो रंग परिधान केलेला असतो, ज्या रंगावर संक्रांती देवी आलेली असते ना तो रंग वर्ज्य मानला जातो आणि त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचा ड्रेस जो आहे संक्रांतीला आमच्याकडे परिधान केला जात नाही। पण आजकालच्या काळानुसार विचार केला तर याला अंधश्रद्धा म्हटलं जातं आणि एका अर्थाने ते खरं सुद्धा आहे। जसं की काळानुसार आपण आपलं राहणीमान बदललं, आपल्या सगळ्या गोष्टी बदलल्या, त्यानुसार आपले विचारही बदलले आणि आजकालच्या विचारानुसार हे चुकीचं आहे किंवा ही अंधश्रद्धा आहे। पण बघा, मी तुम्हाला सांगेल मी काय सांगते किंवा अजून तुम्ही कुठे काय ऐकता यापेक्षा तुमच्या कुळाचारानुसार तुमच्या घराण्यामध्ये पूर्वीपासून काय केलं जातं हे तुमच्या घराण्यातील मोठ्या मंडळींना तुम्ही विचारा आणि तुमच्याकडे हा रंग घातला जात असेल तर तुम्ही बिनधास्त घाला, त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही। पण तुमच्या घरातील मोठी मंडळी जर म्हटली की पूर्वीपासून आपल्याकडे संक्रांती देवीने जो रंग घातला आहे तो रंग घातला जात नाही तर तुम्ही घालू नका, कारण आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात त्या जाणून घेणं, त्या पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं। मी स्वतः या गोष्टी करते, म्हणून तुम्हाला मी एक सल्ला दिला। तुम्हाला पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या। तसं तर आजकालच्या काळानुसार विचार केला तर बघा, नवरात्रीमध्ये 9 दिवस आपण जे रंग परिधान करतो, तर जे रंग देवीने घातलेले आहेत, ज्या रंगाचे वस्त्र देवीने नेसलेले आहेत ते रंग आपण शुभ मानतो आणि नवरात्रीचे 9 दिवस आपण त्या रंगाचे वस्त्र परिधान करतो। त्यामुळे संक्रांती देवीने घातलेला रंग म्हणजेच पिवळा रंग अशुभ आहे असं मानू नका आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र घातले तरी सुद्धा चालतं, कारण बऱ्याच जणांकडे ना संक्रांती देवीने जे वस्त्र घातलेले आहेत त्या रंगाचे वस्त्र घातले जातात, पण यूट्यूबवरती हा रंग अशुभ आहे, हे असं आहे तसं आहे ऐकल्यावर कुठेतरी मनामध्ये एक शंका निर्माण होते। मग ती शंका तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ नये म्हणून आजकालच्या याच्यानुसार सुद्धा मी काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत आहे की तुम्हाला ते चुकीचं वाटू नये। तुम्ही पिवळा रंग घातलेला
काय मग माझ्यासोबत असं होणार तसं होणार, अजिबात काहीही होणार नाही. कारण कोणतेही देव कधीही कोणाचं वाईट होत नाही. आपल्या आयुष्यामध्ये जे काही वाईट दिवस वाईट गोष्टी घडतात ना, त्या आपल्या कर्मानुसार असतात. त्याच्यामुळे तो भ्रम जो आहे ना, मी असं केलं तर असं होईल, तो भ्रम डोक्यातून काढून टाका. आणि बऱ्याच वेळेला बघा, तुम्ही बघितलं असेल की जेव्हाही आपण कुलदेवीच्या मूळ पीठावर जातो, जसं की बघा आमची कुलदेवी आहे तुळजाभवानी, तर तुळजापूरला गेल्यानंतर तुम्हाला देवीने घातलेल्या ज्या साड्या असतात ना, जे वस्त्र असतात ते विकायला ठेवलेले दिसतात. आणि आपण मोठ्या ह्याने ते कितीही महाग असले, कशाही त्या साड्या असल्या, तर आपण काय म्हणतो, चला घेऊ बाबा, देवीने नेसलेले वस्त्र आहेत, एक वेळा का होईना आपण ते परिधान करावेत. म्हणून आपण तिथे जी किंमत सांगितली जाते त्या किमतीला ते वस्त्र देवीने परिधान केलेले घेतो आणि घरी आल्यानंतर देवीचा प्रसाद म्हणून, देवीचा आशीर्वाद म्हणून ती साडी जी आहे ती आवर्जून आपण नेसतो. मग संक्रांती देवीने परिधान केलेले वस्त्र नेसणं हे काही चुकीचं नाहीये. तो रंग जो आहे तो अशुभ नाहीये. म्हणून यंदा संक्रांती देवीने पिवळा रंग परिधान केलेला आहे ना, तो आपण घालू शकतो. तसं बघायला गेलं तर पिवळा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे, वैभवाचं प्रतीक आहे. त्यामुळे पिवळा रंग हा अशुभ असूच शकत नाही. संक्रांती सणामधील मुख्य कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकू. हळदी कुंकू हे हळदीशिवाय पूर्ण आहे का? नाही. हळदीशिवाय हळदी कुंकू हा सण अपूर्ण आहे. त्यामुळे हळद किंवा पिवळा रंग जो आहे तो अशुभ मानण्याची किंवा वर्ज्य करण्याची गरज नाहीये. तुम्ही जेजुरीमध्ये गेलात तर सगळीकडे तुम्हाला पिवळं पिवळं म्हणजे भंडारा उधळलेला दिसेल, सगळीकडे पिवळं दिसेल. आणि लग्नामध्ये सुद्धा सुरुवातीला हळद लावली जाते आणि आवर्जून हळदीला पिवळ्या रंगाचे वस्त्र नवरदेव आणि नवरीला परिधान करायला सांगतात. मग पिवळा रंग हा वर्ज्य असू शकत नाही. संक्रांती आली की बऱ्याच वेळेला आपल्याला ऐकायला मिळतं बघा की हा रंग अशुभ आहे, या रंगाच्या साड्या संक्रांतीला नेसायच्या नाहीयेत. पण असं काहीही नाही. सर्व रंग ना हे शुभ असतात आणि प्रत्येक रंगाचं वेगवेगळं एक आपलं असं वैशिष्ट्य आहे. आणि प्रत्येक रंग जो आहे तो एक वेगळ्या प्रकारची सकारात्मकता आपल्याला देत असतो. मकर संक्रांतीला तर काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात. काळ्या रंगाच्या साड्या महिला संक्रांतीसाठी कितीही महाग असू द्या, म्हणजे जिथे कुठे दिसल्या, संक्रांती सण जवळ जरी नसला आणि कुठे काळ्या रंगाची चांगली साडी दिसली तर महिला आवर्जून घेतात. त्यामुळे काळा रंग वर्ज्य आहे, हा रंग घालू नका, तो रंग घालू नका, असं काहीही नाही. काळा रंग सुद्धा शुभ मानला जातो आणि तो संक्रांतीमध्ये आवर्जून घातला जातो. काळा रंग का घातला जातो बरं संक्रांतीमध्ये आणि तो शुभ का मानला जातो, याच्या मागे अशी एक छोटीशी कथा सांगितली जाते. जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावली हिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते. तेव्हापासूनच संक्रांतीला काळ्या रंगाची साडी घालणे किंवा काळा रंग परिधान करणे हे शुभ मानले जाते. पण त्यातली त्यात बऱ्याच महिलांना असं असतं की संक्रांतीला यंदा कोणते शुभ रंग आहेत, कोणत्या रंगाच्या साड्या नेसाव्यात. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळे रंग शुभच आहेत. पण बघा, आपण सौभाग्याचा सण हा संक्रांती म्हणतो, तर सौभाग्यानुसार हिरवा, लाल, गुलाबी, पिवळा, नारंगी हे जे रंग आहेत ना ते शुभ मानले जातात. सवाष्णी स्त्रीने आवर्जून हे रंग परिधान करावेत असं सांगितलं जातं. त्यामुळे यापैकी कोणत्या रंगाची साडी तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही नक्कीच हळदी कुंकाला किंवा संक्रांतीला परिधान करू शकता. आणि संक्रांतीमध्ये आवर्जून बांगड्या भरल्या जातात. बांगड्या कोणत्या रंगाच्या भराव्यात हा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर संक्रांतीसाठी तुम्ही 2-2 का होईना, अर्धा डझन का होईना किंवा 1 डझन का असेना हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याला प्रथम प्राधान्य द्या. पण हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नसतील तर तुम्ही लाल रंगाच्या सुद्धा घालू शकता किंवा लाल आणि हिरव्या मिक्स करून सुद्धा तुम्ही बांगड्या घालू शकता. आणि संक्रांती सणाला आवर्जून ज्या कोणत्या तुम्ही रंगाच्या बांगड्या घालाल, तुम्ही कितीही बांगड्या घाला, पण लाखेची बांगडी घालण्याला खूप जास्त महत्त्व असतं. लाखेची बांगडी म्हणजे बघा, त्याला चटका देऊन पोळवून ती बांगडी चिकटवली जाते आणि ती खूप हलकी असते, लवकर तुटते. तर ती लाखेची बांगडी ना आवर्जून या संक्रांतीला घालण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हातामध्ये घाला किंवा एका हातामध्ये जरी लाखेची बांगडी घातली मानासाठी तरी सुद्धा चालू शकतं. आणि बांगड्या घालण्याचा एक नियम म्हणजे जेव्हा तुम्ही कासाराकडे बांगड्या घालायला जाता तेव्हा कासार बघा तुम्हाला दोन्ही हातामध्ये
एकसारख्या बांगड्या कधीच घालत नाही, एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालतो. पण आजकाल आपण काय करतो की डायरेक्ट आपल्या मापाच्या ज्या बांगड्या आहेत त्या विकत आणतो आणि घरी घालतो आणि दोन्ही हातामध्ये सेम बांगड्या घालतो. पण असं करायचं नाही. एका हातामध्ये समजा तुम्ही 6 बांगड्या घातलेल्या आहेत तर दुसऱ्या हातामध्ये 7 बांगड्या घालायच्या असतात. एका हातामध्ये समजा तुम्ही 12 बांगड्या भरलेल्या आहेत तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला 13 बांगड्या घालायच्या असतात. म्हणजे काय की दोन्हीपैकी एका हातामध्ये एक बांगडी जी असते ना ती जास्तीची घालायची असते. भले तुम्ही घरी आणून बांगड्या हातात घालताय किंवा तुम्ही कासाराकडे गेलात तर ते आपोआपच असं करतात. आता प्रश्न येतो की कोणत्या हातामध्ये जास्तीची बांगडी घालावी. तर हे बघा तुमच्या भागानुसार असतं किंवा तुम्ही कासाराकडे गेलात तर तुमच्या भागामध्ये जी प्रथा आहे डाव्या हातात घालण्याची किंवा उजव्या हातात घालण्याची तर त्यानुसार ते घालतात. पण जेव्हा तुम्ही बांगड्या आणून घरी घालताय तर सेम मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या भागात तुमच्या घरात कोणत्या हातामध्ये एक्स्ट्राची बांगडी घातली जाते, डाव्या की उजव्या, त्या हातामध्ये तुम्ही घालण्याचा प्रयत्न करा. आता संक्रांती जवळ आली की तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बघा शुभ रंग, अशुभ रंग, शुभ रंग, शुभ रंग ऐकायला मिळेल. तर शुभ रंग तुमच्यासाठी कोणता आहे तर जो रंग बघितल्यानंतर किंवा जो रंग परिधान केल्यानंतर तुम्हाला आतून सकारात्मकता वाटू लागते, तुमच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य येतं. म्हणजे एखाद्या रंगाची साडी बघितली की तुम्हाला काही नसताना चेहऱ्यावर एक हसू येतं आणि ती साडी लगेच तुम्ही हातात घेता आणि ती चांगली आहे किंवा कशी दिसेल हा विचार न करता तुम्हाला वाटतं की ही साडी मला घालायची आहे तर त्या रंगाची साडी तुम्ही घाला. तुम्हाला जो रंग सकारात्मकता देतो, तुमच्या चेहऱ्यावर हसू आणतो तो रंग तुमच्यासाठी शुभ आहे. त्याच्यामुळे कोणता रंग शुभ कोणता रंग अशुभ याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. आणि आवर्जून बांगड्या जेव्हा आपण घालतोय ना तर त्या टिचलेल्या तर नाहीयेत ना याच्याकडे लक्ष द्या. टिचलेल्या बांगड्या म्हणजे बांगड्यांना थोडासा तडा गेलेला असतो तर त्या बांगड्या कधीही हातामध्ये घालू नयेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि शुभ अशुभ या ज्या गोष्टी आहेत ना त्या डोक्यातून काढून टाका. प्रत्येक रंगाचं एक वेगळं असं वैशिष्ट्य असतं. प्रत्येक रंग हा शुभ आहे, कोणताही रंग हा अशुभ नाहीये. प्रत्येक रंग आपल्याला सकारात्मकता देतो. त्याच्यामुळे जे रंग तुम्हाला आवडतो मी सांगितल्याप्रमाणे त्या रंगाची साडी घाला आणि या गोष्टी डोक्यातून काढून टाका. नमस्कार.